वळत्या गायी धावे घरा आमोच्या करे एरझारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी नेदी पडो उने पुरे नेदी पडो उने पुरे म्हणे अवघेची बरे नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी तुका म्हणे चित्ता वाटे न करावा परता नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी विठ्ठल वळत्या गायी धावे घरा आमोच्या करे एरझारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी मथुरेच्या राया माझे दंडवत पाय माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया गायी धावे घरा आमोच्या करे एरझारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्लोबा पुत्र श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे गोकुळातील गोपाळांनी नामसाधना केल्यामुळे वेद पुरुष पुराण पुरुष दूरस्थ असलेला परमात्मा नाम साधनेने आमच्या कसा जवळ आला आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात। अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा। या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन भीमामाईच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका अष्टविनायकापैकी एक भगवान सिद्धिविनायकाच्या वास्तव्याने पुनीत झालेला तालुका श्री संत गोदड महाराज यांच्या समाधीने दैदिप्यमान असलेला तालुका कधीही कर्जात न बुडालेला तालुका कर्जत तालुका। आणि या कर्जत तालुक्यामध्ये परमार्थ करणारी अनेक गावं त्या अनेक गावापैकी चिवट परमार्थ करणारं गाव अगदी घोरपडी सारखा परमार्थ करणारं गाव करपडी गाव। आणि पुण्यपावन करपडी गावामध्ये गेली 21 वर्षापासून चालत आलेला समस्त ग्रामस्थ करपडी गावातील भजनी मंडळ थोर अन्नदाते थोर देणगीदार थोर संत पूजन दाते या महाराज मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा अखंड हरिनाम
आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज गावातून आणि पंचकृषीतून जमलेला सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी अगत्याने उपस्थित आहे. ज्यांची थाप ऐकल्यानंतर आपण वारकरी संप्रदायातील एक मृदंग साधनेची उंची लक्षात येते. ज्यांच्या पखवाजामुळे, ज्यांच्या वादन कलेमुळे, तसं तर आसाराम नावाची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळाली असे आदरणीय माझे छोटे गुरुबंधू आसाराम महाराज साबळे. यानंतर आपल्याच कर्जत तालुक्यातील राशीन गावचं भूषण आपल्या खेडोपाडी राहून एवढी चांगली तयारी केली की ज्यांच्या वादनामध्ये सूर्याचं तेज दिसतंय. आडनाव काळे आहे, सांभाळून घेऊ. तेजस महाराज काळे. हार्मोनियमची साथ ऐकल्यावर वाटतंय भगवान कृष्णच इथं देवरूपाने अवतीर्ण. अगदी परमार्थ आणि व्यवहारात कुशल असलेले कृष्णदेव महाराज व्यवहारे, ज्यांची चाल ऐकल्यावर भगवान नीलकंठाची आठवण येते असे आपल्याच भागाचं भूषण निळकंठ महाराज काळे. माग साथ केलेले खरोखर आजोबा, काय नाव आहे लक्षात नाही माझं त्यांचं, दत्तात्रय महाराज. गाव कोणतं आहे त्यांचं? परिटवाडीचे. गोड, किती गोड आवाज आहे आणि ह्या वयात षड्ज लागतोय. आदरणीय दत्तात्रय महाराज आणि परिसरातील मग सगळे अगत्याने उपस्थित असलेले आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या खेड पंचकृषीचं भूषण आदरणीय रामदास महाराज मोरे. महाराष्ट्रामध्ये आता युवकांच्या कीर्तनकारांमध्ये एक आदर्श कीर्तनकार असलेले माझे छोटे गुरुबंधू सोमनाथ महाराज पाटील, हरिभक्तीपरायण राम महाराज काळे, परिसरातील सगळं भजनी मंडळ. आता सगळ्याची नावं याच्यातही दिसत नाहीत आणि पाठही नाहीत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आता आपण जो गुढीपाडव्याच्या पर्व काळावर तुकोबरायांचा 375वा सिद्ध टेकला केला, त्यामध्ये दौंड तालुक्याची ज्यांनी एक खांदी जबाबदारी लावून धरली आमच्या राजेगावचं भूषण आदरणीय जांभळे दादा, आणि आपण परिसरातून सगळ्यांनी मदत केली. या गावचं व्यासपीठ चालवणारे आदरणीय माझे छोटे गुरुबंधू बाळू महाराज काळे, भाऊसाहेब महाराज जगताप, की नुसतं व्यासपीठ चालवायचं नाही तर व्यासपीठावर योग्य व्यास आणून उभा करायची. कधी कधी पीठ पडत त्यांचं असो, परंतु योग्य व्यास आणण्याचा प्रयत्न आमच्या बाळू महाराज भाऊसाहेब महाराजांचा असतो. आणि मग त्यांच्या या अथक सगळ्या गावाच्या सहकार्यातून गावचे सरपंच असतील, चेअरमन, व्हाईस चेअरमन, उपसरपंच, गावची सगळी ग्रामपंचायतची बॉडी, आजी माझी सोसायटीची बॉडी, आजी माझी सगळे, नको कोणी म्हणायला आमचं नाव घेतलं नाही म्हणून, तुम्हा सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये, सर्वांच्या पावन सहकार्यातून प्रतिवर्षी हा उत्सव पार पडतो. गेल्या वर्षी मला एक कीर्तन सेवा ग्रामस्थांनी दिली आणि याही वर्षी आग्रह केला. थोडा फोन उशिरा आला, पण कधी कधी उशिरा पडलेलाही पाऊस पिकांना जीवनदायी ठरतो. आणि मग अनायासे बी हा म्हणलो आणि मग आपल्या दर्शनाचा योग आला. मध्यंतरी सिद्धटेकला जो उत्सव झाला तर त्यामध्ये या गावाने खूप सहकार्य केलं आम्हाला. आर्थिक सहकार्य असेल, या गावच्या महिला मंडळाने भाकरी करून दिल्या. खूप मोठा सिद्धटेकला उत्सव झाला. ज्यांनी तो उत्सव पाहिला त्यांनी कर्जत तालुक्यात जन्माला येऊन सार्थकी ज्यांनी पाहिलं नाही त्यांचं जीवन खरंच सार्थक. आणि म्हणून गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर खूप गाव छोटंसं आहे पण खूप चांगला कार्यक्रम करतं. गावाचं एक कौतुक मला चांगलं वाटतं की इथली सगळी जुनी माणसं मागं थांबतात आणि तरुणांना पुढं काढतात. हे फक्त करपडी गावात शिकायचं. बघा सगळी जुनी माणसं तिकडं बसलेत, इकडं बसलेत, मागं बसलेत. बा हे कीर्तन प्रवचन आता आम्हाला ऐकून काही फायदा नाही, कारण ऐकून ऐकून आम्ही आता शेवाळून गेलो. आता ज्यांना गरज आहे त्यांना जागा दिल्या पाहिजे. आणि कोणी मागं सर म्हणण्यापेक्षा होऊन मागं सरकण्यात खूप मोठे पण राहतात. मग आमची सगळी गावातली जुनी जाणती माणसं मागं बसलेली नाही तरी पुढं बसून अक्षरही ऐकायला येत नाही, मग मागं बसलेलंच बरं. आणि म्हणून सगळी मंडळी मागं बसलेली. करपडी गावचं वैशिष्ट्य माझ्या समोर, माझ्या डाव्या हाताला, उजव्या हाताला सगळा तरुणांचं भरणं बसले. कालांतराने हेच आपल्या सप्त्याचे टाळकरी राहतील, हेच सप्त्याचे कालांतराने नियोजक राहतील. यांनी एकदा हे पाहिल्यावर खूप हे राहील.
परदेशाचं आणि भारताचं इथं चुकतं महाराज. परदेशामध्ये म्हातारी माणसं पेन्शन घेतात आणि तरुणांना काम करायला लावतात. पण आपल्या महाराष्ट्रात वेगळे, आपल्या भारतात वेगळे. आपल्यात म्हातारे कारभार पाहतात, पेन्शन स्वतः घेतात आणि तरुणांना टेन्शन देतात. हा महाराष्ट्रात भारताचा आणि परराष्ट्राचा हा फरक आहे महाराज. पण याला अपवाद आपलं करपडी गाव ठरलं. सगळी जुनी जाणती माणसं थांबून घेतात, तरुण तरण्या भांडांना पुढं आणतात. चांगली गोष्ट आहे. पुढती या मुलांचं अधिक चांगलं पर्यवसान भक्ती ज्ञान वैराग्यामध्ये हो. वारीला लागो माळकरी हो, एवढीच भावना विठ्ठल. या निमित्ताने गोड अभंग घेतलाय. वळत्या गायी धावे घरा, आमुच्या करी रझारा, नाव घेता तो जवळी, बहु भला कान्हो बळी. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही गोकुळात असताना भगवंताची नामसाधना केली आणि त्या नामसाधनेमुळे तो पुराण पुरुष, वेद पुरुष, तसा दूरस्थ असलेला भगवान कृष्णचंद्र परमात्मा आमच्या जवळ आला आणि आमच्या फायद्याचा कसा ठरला, या सगळ्या गोष्टीचा तपशील आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात. विठ्ठल. या मृत्यूलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक परमार्थिक माणसाची भावना आहे. काय भावना आहे? देव आमच्या जवळ असावा, भगवंत आमच्या समीप असावा, जगाचा मालक, विश्वाचा जनिता आमच्या निकट असावा, अशी प्रत्येक परमार्थिकाची भावना आहे. दृष्टांत देतो. प्रत्येक सौभाग्यवतीला वाटतं की माझं सौभाग्याचं लेणं माझा मालक माझ्या जवळ असावा. प्रत्येक बाळाला वाटतं आई माझ्या जवळ असावी. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं नेता आमच्या जवळ असावा. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं शिक्षक आमच्या जवळ असावा. प्रत्येक साधकाला वाटतं माझे श्रीगुरु माझ्या जवळ असावेत. प्रत्येक भक्ताला वाटतं देव माझ्या जवळ असावा. ही प्रत्येक भक्ताची इच्छा आहे. दृष्टांत सांगत गेलोय मी. प्रत्येक माऊलीला वाटतं की माझ्या सौभाग्याचं लेणं माझ्या जवळ असावं. ती राहते कर्जतला आणि तो राहतोय कोकणातल्या कर्जतला. आणि मग बहु अंतराय अवचिता ओढवला असे भगवंता. अशी कोण सौभाग्यवती आहे की तिला वाटतं माझं सौभाग्याचं लेणं माझ्या जवळून नसावं, दूर असावं. प्रत्येक सौभाग्यवतीची इच्छा आहे की माझ्या सौभाग्याचं लेणं माझ्या जवळ असावं. अहो, प्रत्येक बाळाची इच्छा आहे की आई माझ्या जवळ असावी. वैजापूर तालुक्यातले 3 मुलं अमेरिकेला मोठे झाले आणि खूप मोठे झाले आणि त्यांना खूप पगार भेटले महाराज, 10-10 लाख रुपये महिना. सुदैवाने ते आमच्या संपर्कात आले, कीर्तनं ऐकली आणि तिघांचेही आईबाप, म्हणजे तिघांना एकच आईबाप आहेत, ते वैजापूरला राहतात. तिघांनी कीर्तन ऐकलं, तिघांनी फोन केला, आम्ही तर अमेरिकेत राहतो तर आम्हाला आईबाप जवळ नाहीत, काय करू? म्हणतं तुम्ही शिकलेले आहेत, खूप टॅलेंट आहेत तुम्ही, तिथं तुम्हाला 10 लाख रुपये पगार भेटतो. महाराष्ट्रात किमान 2-3 लाख तर भेटल, त्याला नक्की भेटल. म्हणलं मग पगार परत भेटल पण आईबाप परत भेटणार नाही. तिघही मुलं पुन्हा भारतात आली महाराज आणि आता आपल्या आईबापात राहतात. कोणी म्हणाल वा प्रगती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, पण नुसती आर्थिक प्रगती होण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला जग दाखवलंय त्या आईबापांच्या सेवेची सुद्धा प्रगती झाली पाहिजे. प्रत्येक बाळाला वाटतं आई माझ्या जवळ असावी. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं नेत्यांनी 10-5 वर्षातून का होईना पण एकदा तरी गावाला, जो 10-10, 12-12, 15-15 वर्ष येत नाही, गावाचा रस्ता सुद्धा त्याला माहित नसतो, मग गाव त्याला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्याची इच्छा काय की नेत्याचं येणं जाणं असावं, नेता आमच्या जवळ असावा. प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा आहे की अभ्यास कठीण आहे, तर गुरुजी जर माझ्या जवळ असतील तर या अभ्यासात मी नक्की पारंगत होईल. आमचे आदरणीय आसाराम महाराज असतील, तेजस महाराज असतील, ही मंडळी गुरुजींच्या जवळ राहून शिकली. काही ऑनलाईन शिकतात, मग त्यांची लाईन ऑन होते कुठंतरी. ऑनलाईन शिकण्यापेक्षा जवळ राहून शिकण्याची मजा आहे, ती मजा कुठं नाही महाराज. आणि म्हणून माऊलीची इच्छा आहे मालक जवळ असावा, बाळाची इच्छा आहे आई जवळ असावी, कार्यकर्त्याची इच्छा आहे नेता जवळ असावा, विद्यार्थ्याची इच्छा आहे शिक्षक जवळ असावा,
साधकाची इच्छा आहे श्रीगुरु जवळ असावे, हे झाले दृष्टांत. तसा आजच्या अभंगातला सिद्धांत प्रत्येक भक्ताची, प्रत्येक परमार्थिक माणसाची इच्छा आहे की देव आमच्या जवळ असावा, देव जवळ असावा म्हणून ते देवाला प्रार्थना करतात. कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, आपण असावे जवळी. मागचे पुढे जातात. मुख्य गाळ राहिले म्हणून एकनाथराव मुख्यमंत्री झाले विसरू नका. बाबांनी अचूक धरलं बरं का. वा. प्रत्येक परमार्थिकाची इच्छा आहे की देव माझ्या जवळ असावा. कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. देवा तुम्ही माझ्या जवळ असा. कधी जवळ असावा देव? रात्रीही जवळ असावा, दिवसाही जवळ असावा. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी. आमच्या जवळ असावा. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी. प्रत्येक परमार्थिकाची इच्छा आहे की देव आमच्या जवळ असावा, जेणेकरून आम्हाला सुखाच्या दुःखाच्या प्रसंगात सुखदुःखाचे चटके त्याच्यामुळं बसणार नाही. देव आमच्या जवळ असावा. महाराज इच्छा आहे, मग इच्छाप्रमाणे घडतं का? कधी कधी जशी इच्छा ठेवू तसं घडत नाही. आता हे असे निळकंठ महाराज, हे सगळे महाराज मंडळी, आसाराम महाराज यांना पाहिलं का प्रत्येक आई वडिलाची काही इच्छा होती आमचा बाळ असंच गाणारं व्हावं, पण इच्छेप्रमाणे होत नाही. ते गाणारं नाही, पिणारं होतंय बघा. जशी इच्छा ठेवू तसं घडलंच असं काही सांगता येत नाही. प्रत्येक परमार्थिकाची इच्छा आहे देव आमच्या जवळ असावा, पण त्या देवाचं वर्णन शास्त्रात असं केलंय ते कधी कधी भक्ताच्या जवळही येतं आणि कधी कधी भक्तापासून लांबही जातं. तुम्ही 13वा अध्याय उघडा. 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अर्जुना बहिरंतश्च भूतानां मचरम चरमेवच. तिथं स्पष्ट लिहिलंय दूरस्थम चांतिके चतत. ते कधी कधी साधकाच्या पासून दूरही जातं, तर कधी कधी साधकाच्या जवळही येतं. का बरं? ते परब्रह्माचा स्वभाव म्हणा, नाही तर काही म्हणा, त्या देवाचा स्वभाव आहे. ते काहीच्या जवळ येतं, काहीच्या लांब जातं.
तुम्ही म्हणाला असं का, ते आपल्या गुणामुळं घडलं, ती चूक त्याची नाही. काहीतरी कारणामुळं जवळचा देव लांब जातो महाराज, आणि काहीतरी कारणामुळं लांबचा देव जवळ येतो. लांबचा देव जवळ कसा येतो ते आजच्या अभंगात आलेलं आहे बघा. नाव घेता तो जवळी. मला हे सांगायचं, जवळ शब्द असल्यामुळे मी जरा जवळून बोलू राहिलोय. ऐका, काही कारणामुळं जवळचा देव लांब जातो आणि काही कारणामुळं लांबचा देव जवळ येतो. जवळचा देव लांब का जातो त्याची 3 कारण आहेत, आणि लांबचा देव जवळ का येतो त्याची 3 कारण आहेत. एवढी 3 कारण आहे का? पहिली 3 कारण टाकायची बरं का, की ज्या कारणामुळं जवळचा देव लांब जातो. ही 3 कारण टाकता आली तर टाका. ह्या 3 कारणामुळंच आपलं वाटोळं झालंय महाराज. एवढी 3 कारण टाका, पण नंतर मी 3 कारण सांगणार आहे तेवढी मात्र जवळ ठेवा माऊली. त्या 3 कारणामुळं दूरचा देव तुमच्या जवळ येईल. काय सांगताय? हो, वाद नाही, सगळं शास्त्रात सांगितलेलं, पदरचं काही सांगत नाही. 3 कारणामुळं जवळचा देव लांब जातो. कोणते 3 कारण? 1, मनुष्य नाव रूपाच्या माग लागला का देव त्याच्यापासून लांब गेलात म्हणून समजायचं. 2, भाऊबंधाचा खायचा नाद लागला का देव लांब गेलात म्हणून समजायचं. आणि 3, देवाच्या नावाची निंदा केली का देव लांब गेलात म्हणून समजायचं. पहिली 3 कारण आहे का, लांब देव का जातो. बऱ्याच जणांनी घरात देव घरं बनलेली आहेत, बरेच जण देवाला जातात, पण एवढे 3 कारण लांब करत नाही. त्याच्यामुळं तुमच्या अंगात जरी देव येत असेल तरीही तो परत येणार नाही. मग किती डफड्यावाले डफडवाजीला तर ती बाई उड्या हाणेल, पण ती मनात म्हणून देव काय आता येत नाही. आता उगा गावात हसू नको म्हणून थोडे उड्या आणावं लागतात. आता जवळचा देव लांब जातो या 3 कारणामुळं माऊली. तुम्ही किती देवदेव करा, त्याला 2 पायाचं 4 पायाचं किती काही करा, ह्या 3 कारणामुळं देव जवळचा लांब जातो. 1, नावाच्या आणि रूपाच्या मागं लागलं नाही पाहिजे. या जगतात 5 अंश राहतात. आस्ती भाती प्रिय हे ब्रह्माचे अंश आहे, आणि नाव आणि रूप हे मायेचे अंश आहे. तुम्ही मागं लागायचं असेल तर आस्ती भाती प्रिय याला सच्चित आनंद म्हणतात. माणसाने सच्चित आनंदाच्या मागं लागलं पाहिजे, नावाच्या रूपाच्या मागं लागू नका. गावागावाचा खकाना याच्यातच झाला महाराज. फक्त लोकाला आपलं नाव लागत आहे. किती 2 हाना पण बाजीराव म्हणा. फक्त नाव घ्या महाराज. हल्ली लोक कीर्तनाला येतात, आम्ही म्हणतो तुम्ही 7 दिवस कीर्तनाला होते, ते म्हणतात महाराज नुसतं कीर्तनाला होतं, गुळ ठोयाला बसलो होतं पुढं, त्याच्याच मुळे आज कोणीतरी गुळ घेऊन गेलोय बघा. गुळ ठोयाला पुढं होतो. मग आम्ही त्यांना विचारतो, मग कोणत्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला? महाराज तुमचा गैरसमज झाला आहे, आम्ही काय अभंग ऐकायला आलतो का? म्हणजे मग तुम्ही माझं नाव कधी घेता आणि हे ऐकायला असं का? मग आता तुझं नाव घ्यायला तुझ्या बायकोला सांग, ती उखाना घेऊन घे. मी काय तुझ्या नावाने वडाला 7 येडे हाणलेले नाहीत, आणि लग्नातही पादराला गाठ बांधून तुझ्या मागं हिंडलेलो नाही. तुझं नाव घ्यायचं ना आमचा काही संबंध नाही. आज गावगाव कोणते कीर्तनकार चमकले जे लोकांचे नाव घेतात ते. जे नाव घेत नाही मग ते संस्था सुटलेला असो, त्याचा गाथा पाठ असो, ज्ञानेश्वरी पाठ असो, लोक म्हणते हा ज्ञानी खूप आहे, पण मग कळत नाही त्याला. हे ना हे कळत नसेल, हे कळत नसेल, पण बाकीचं कळत नाही त्याला. तुला काय वांग कळत हे पहिलं सांग. हाच घोटाळा आहे. इथंच खरी म्हैस पाणी पिऊ राहिली महाराज. हे ध्यानात धरा. सध्या समाजाला नावाचा आणि रूपाचा लय चाळा लागला. नाव घ्या, आमचं नाव घ्या. फक्त नावासाठी माणसं तर पडू राहिलेत नुसते. एखाद्याचं जर नाव घेतलं ना तर तो थडग्यातून सुद्धा वर येईल महाराज, सांगता यायचं नाही महाराज. फक्त त्याचं नाव घ्यायचं महाराज. लय कठीण आहे. नावासाठी माणसं खूप तर पडू राहिली, आणि जो नावाच्या मागं लागतो देव त्याच्यापासून लांब जातो. 2, जो रूपाच्या मागं लागतो. नाव आणि रूप एकाच अंगाचे, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. हल्ली लोकाला रूपाचा लई चाळ आहे. हल्लीच्या लोकांचा जेवढा खानपानावर खर्च होत नाही, जेवढा प्रवासावर खर्च होत नाही, तेवढा त्याच्या राहणीमानावर खर्च आहे. 2-2 मिनिटाला लोक मोबाईलमध्ये पाहतात कसा मी दिसतो, काय नाही गाढवासारखा दिसतो. लय लोकाला रूपाचा चाळा आहे महाराज.
तुम्ही लग्नाचा बस्ता बांधायला कर्जतला गेले किंवा नगरला गेले. नगरला कापड बाजार मोठा आहे. कापड बाजारातून तुम्ही चालले तर कापड बाजारातल्या दुकानदारांनी काय केलं आहे, जास्तीत जास्त आपल्या मालाचा प्रचार प्रसार व्हावा, आपल्या मालाची जाहिरात व्हावी म्हणून प्रत्येक कापड बाजारातल्या दुकानदारांनी दुकानापुढं पुतळे उभे केलेत प्लास्टिकचे, त्याला स्टॅच्यू म्हणतात. आणि मग गड्याच्या कपड्या पुतळ्याला गड्याचे कपडे, बाईच्या पुतळ्याला बाईचे कपडे. गडी मंडळी, तुम्ही कापड बाजारातून चालले तिथं गड्याचे बी पुतळे असतात आणि बाईचे असतात. प्रामाणिकपणे सांगा तुम्ही कोणत्या पुतळ्याकडे बघत उभा राहता? खरं सांगा, तुम्हाला पप्याच्या आईची शपथ आहे. खाली काय पाहत आहे वर बघा. माणसाला रूपाचा चाळा लागला. आता जवळजवळ तुम्ही लग्न झालेले तर ते माझ्या उज्या हाताचे जर राहिलेले तर बहुतेक आता रात्रीनच असा. लग्न करताना लोक मुलीत काय पाहून लग्न करतात? मी जिच्या संग लग्न केलंय ती गाथा पारायण करेल, ती ज्ञानेश्वरी. आमच्या नंतर एक भाऊ महाराज होते, तुम्हाला माहिती आहेत, भाऊ पवार साताऱ्याचे. त्यांच्या पत्नीने ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली महाराज. वा, मला ते स्वतः सांगत होते, महाराज माझ्या मंडळीची जवळजवळ ज्ञानेश्वरी पाठ झाली. म्हणलं महाराज तुम्ही ते हे सेवा भाव पाहूनच लग्न केलं ना. लग्न करताना हे लोक पाहत नाही बाबा गाथा पारायण करेल, ज्ञानेश्वरी पारायण करेल. नाही 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 नाही, लोक रंग आणि रूप पाहून करते. पण लग्न करताना कधीच रंगावर रूपावर जायचं नाही, कारण काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी लय चावती. गांधड येते गांधड. आणि म्हणून नाव रूपाच्या मागे लागू नका. ज्ञानोबराय बहुतेक 17व्या किंवा 18व्या अध्यायात ओवी, आता मला काही नाही आठवायची नाही. ज्ञानोबराय सांगतात, देवी नाव रूपी दुरावले अद्वैत जया. कशी ओवी माऊलीची? माऊली म्हणतात माणसाला सोनं दिसावं, अलंकार दिसू नये, कापूस दिसावा, त्याचं कापड दिसू नये, माती दिसावी, घट दिसू नये. कारण आमची माती इथं ठेवून तुमचं गाडगं घेऊन जा, नेता येईल. गाडग्याचं रूप आणि नाव हे मातीमुळं आलेलं आहे. वा, अलंकार हे नाव आणि त्याचं रूप हे सोन्यामुळं आलंय. पट कापड हे नाव आणि त्याचं रूप कापसामुळं आलंय. माणसाची नजर कापसावर ठेवा, कापडावर ठेवू नका. सोन्यावर ठेवा, दागिन्यावर ठेवू नका. मातीवर ठेवा, गाडग्यावर ठेवू नका. समाज असा विचित्र आहे, गाडग्याच्या मागं लागला आणि मातीला विसरला, दागिन्याच्या मागं लागला आणि मूळ सोन्याला विसरला, कापडाच्या मागं लागला आणि कापसाला विसरला. तसं नाव रूपाच्या मागं लागला आणि परब्रह्माला विसरला. अवतरली गाडोग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुढा, की वन्नी झाला कानडा दिपत्वासाठी. वस्त्राचे आरोपे मूर्खाप्रती तंतू हरपे, मुग्धा पट लोपे तंतू मुग्धा तंतू लोपे पट दावणे. तिथं ज्ञानोबराय म्हणतात, देवी नाम रूपी दुरावले अद्वैत जया. जो नावाच्या आणि रूपाच्या मागे लागला, देव जवळच त्याच्यापासून लांब गेला. विठ्ठल आजपासून काय करायचं ते करा, पण नाव आणि रूपाचा काही लय मागं लागू नका. दान करा, पण नाव पुकारायची अपेक्षा ठेवू नका. एखाद्या ठिकाणी काही करा, पण त्या बाबतीत आपलं नाव पुढे येईल या बाबतीत थोडं मागं राहा. गोड बांधा, गोड बांधा. आपलं नाव लई पुढं आलं का अडचणी वाढतात. सद्गुरु निकम बाबा म्हणायचे, बाबा बनने से हानी होती है. वा, आणि म्हणून एवढं ध्यानात धरा. नाव रूपाच्या मागे लागला का देव दूर गेला. 1 2 भावकीचं खाल्लं का देव दूर जातो. माऊली, देवाचं, गावाचं, भावाचं कोणालाच पचलेलं नाही. आता ज्याने ज्याने देवाचं खाल्लंय, त्याची पोरं वाकडी तिकडी जुन्नरकडे बघत येत आणि शिन्नरकडे चलत येत, सोलापूरकडे बघत येत आणि कोल्हापूरकडे चलत येत. देवाचं पचत नाही, गावाचं बी पचत नाही. ज्याने का गावचं खाल्लं, मग सोसायटी असो, ग्रामपंचायत असो, बीसी असो, केबीसी असो, ग्राम सचिवालय असो वा ग्राम शौचालय असो, ज्याने त्यात खाल्लं का त्याचा पांडुरंगाने कार्यक्रम लांबलाच म्हणून समजा. देवाचं खाल्लेलं जमत नाही, भावाचं खाल्लं. आणि भावाचं, गावाचं, भावाचं. भावाला अर्धा एकर जास्त द्या, पण त्याचा बांध करू नका. जो बांध भावाचे करीतो, भावाची पाईपलाईन आडितो, भावाचा रस्ता आडितो, भावबंधाला आडवा चलतो, तो यंदाची दिवाळी खाणार नाही. यंदा दिवाळीच्या आत जाणार, म्हणून भावबंधाच्या पाईपलाईन आडू नका. ती काय तुझ्या नाकातून चालली का, जमिनीतून चालली, जाऊ दे ना. काहीला भावबंधाचा रस्ता आणायचा रे नाथ महाराज.
उद्या आपल्या भाऊबंदाचा ऊस तुटून जाणार आहे तर लगेच रस्त्याने पाणी सोडून द्यायचं असं. बघ तू यंदाची दिवाळी खातो का काय? आता लेकी बाळीला भेटून घे, आल्यात का आल्याला सगळ्या. हो, यंदाच्या दिवाळीच्या आत तू जाणार आहे, तुझं वर्ष श्राद्ध कदम माऊलीच करणार आहे. मनात सांगत असल्याचं वर्ष श्राद्ध मी अभंग घेतो. भक्ती विन पशु असलेच अभंग घेतले पाहिजे असल्यांना. पुढे भयान परिस्थिती गावगाव महाराज. हे गावगाव रस्ते काय अडलेत महाराज ह्याच्याचमुळं ना. लोक रस्ताच होऊन नाही देणार महाराज. आणि वरून म्हणायचं संतांनी जगाला मार्ग दाखवला, तू रस्ता अडव. म्हणून तर संतांनी जगाला मार्ग दाखवला. अरे शहाणा, असे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत लई जन्माला आलेले काय सांगावा. ऐक रामदास भाऊ, आता शास्त्र सांगाव का घरोघराचा नवाच फळ घेऊन जावं असं वाटत. दगड ठेवून उभाट्या चलून द्या. ज्ञानच नाही ना महाराज, निवळी इडी व्यवहार कळा ना. म्हणून व्यवहारे महाराज पाठवले तुमच्या गावात. निदान व्यवहार तरी कळावा असो. ऐका, भावकीचं खाऊ नका. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन भगवान कृष्णाला म्हणतो. खरं तर कौरव पांडवाचं युद्ध होऊ नये म्हणून भगवान शिष्टायला गेले. अरे कौरवांनो, पांडव तुमचे भाऊ आहेत. पांडवांना सांगितलं पांडव हो, कौरव तुमचे भाऊ आहेत, भांडू नका रे. अरे भाऊ भाऊ भांडले का तिथं सगळ्या गावाला बोटं घालायला जागा सापडते. कौरव पांडव एकत्र राहावे, भावा भावाचं भांडण होणं हे भगवान कृष्णाची इच्छा. भगवान कृष्ण शिष्टाईला गेले. या कौरवाची या घरा शिष्टाई धाडीलाशी दातारा. देव शिष्टाईला गेले. दुर्योधना, अरे पांडवांना अर्ध राज्य दे, ते तुझे भाऊ आहेत. त्याने स्पष्ट सांगितलं, सुईच्या टोकावर बसल एवढी जागा देणार. अरे बाबा, पांडवाला 5 गावं तरी दे बाबड्या. मग दुर्योधन म्हणा कोणती देऊ? इंद्रप्रस्थम, मृगप्रस्थम, जयंतम, वारणावर्तम, कांचीलम. ही 5 गावं त्या काळात खूप मोठी होती, समृद्ध राजधानी होती. एवढी 5 गावं दे. दुर्योधन म्हणला हे दिल्यावर खाली काय राहिलं? शिंपोरा, भांबोरा, जलालपूर, एकटी, बिर्डी, शिरापूर ही गावं घ्यायची का म्हणले. राशीन त्यांना दिलं ना. आम्हाला सोनाळवाडी, परीटवाडी, देशमुखवाडी, तुम्हाला काय राहिलं बघा. आता राशीन त्यांना द्या, वाड्या द्या आम्हाला. जुळणार नाही. युद्ध. देव म्हणले युद्ध तर युद्ध. युद्ध सुरू झालं. देवाने अर्जुनाने सांगितलं, भगवंता उभयो हो सेनयो हो मध्ये मे रथम स्थापय अच्युत. हे अच्युत, मे रथम उभयो हो सेनयो हो मध्ये स्थापय. मी संस्कृत शिकलोय बी, शिकवलेली बी. देवा माझा रथ अशा ठिकाणी उभा कर, दोन्ही सैन्य दळाच्या मध्ये. भगवंताने रथ घेतला त्याचा, पण देवाने रथ त्यांचा दुर्योधन, दुःशासन यांच्या पुढे नेला नाही. जर अर्जुनाचा रथ दुर्योधन, दुःशासना पुढे नेला असता तर गीता जन्माला आली नसती, अर्जुनाने मारून टाकली असती. अर्जुनाचा रथ पुढे नेला द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांच्या पुढे लिहिला. आणि मग अर्जुनाच्या हातातून गांडीव धनुष्य पडलं. देवा, अरे हे आमचे भाऊबंद आहेत, यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा का यांना मारायचं? जेथीचा नाही जे कृपावरू, तेथीची म्हणे व्यभिचारू, तरी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, अरे या आमच्या नातलगांना मारायचं, त्यांच्या रक्तात शस्त्र भिजवायची आणि त्यांच्या रक्तात भिजून शस्त्र भिजून राज्य उपभोगायचं. देवा तू माझ्या जवळ आलेला दूर जाशील. वा, भाऊबंदाचं खाल्ल्यावर देव दूर जातो अशी अर्जुनाची ओवी. वधू करोनी गोत्रजांचा, वसवटा होनी दोषाचा, मज जोडला अशी तू हातीचा दुरी होशी. एवढी ओवी पाठ ठेवा माऊली. ज्याने ज्याने भाऊबंदाचं खाल्लंय त्याच्या बायकोच्या जरी अंगात येत असलं तरी देव त्याला भेटणार नाही. रूपांच्या नगरातला देव दूर जातो. भाऊकीचं खाल्लं देव दूर जातो. आणि 3, देवाच्या नावाची निंदा केली. तुम्हाला देवाचं नाव घ्यायचं नाही, घेऊ नका. एकादशी धरायची नाही, धरू नका ना. माळ घालायची नाही, घालू नका. वारीला जायचं नाही, जाऊ नका. पण जे वारीला जाते, एकादशी धरतात, भगवंताचं नामचिंतन करतात, कशाला नाव ठेवतात? नाव ठेवायचं लय नाद लोकांना महाराज, दुसऱ्यावर चिखल फेकायचं लय नाद. मग तुकाराम महाराज म्हणतो, जो भगवंताच्या नामाची निंदा करतो देव त्याच्यापासून दूर जातो. दुरी अंतरला नाम निंदकासी, जैसे गोचिडासी क्षीर राहे, जैसे गोचिडासी क्षीर राहे.
गोचिडासी क्षीर राही. तसं गाईच्या कासेला लागलेलं गोचिड गाईच्या जवळ राहतं, पण ते रक्त शोषण करतं. दुधाला नाव ठेवतं, तसं नाम दुधाला नाव ठेवून दुसऱ्याच गोष्टीचं रक्त शोषण करणारी जी माणसं आहेत, देव त्यांच्यापासून दूर जातो. गोचिडासारखं. वा. दुर्यांतराला नाम निंदकासी जैसे गोचिडासी क्षीर राही. 3 प्रमाण सांगितले मी तुम्हाला. नाम रूपाच्या मागे लागला देव दूर जातो. भाऊबंधाचं खायचा नाद लागला देव दूर जातो. नाम निंदा केली देव दूर जातो. मला तर देव दूर जातो कसं आहे कळालं. हे टाळता आलं तर टाळतोच आम्ही. आजपासून आम्ही नाव रूपाच्या मागे लागणार नाही, भाऊबंधाचं तर खाणारच नाही आणि देवाच्या नावाची निंदा करणार नाही. ठीक आहे. पण आता दूरचा देव जवळ कधी येतो? पहिली 3 कारणं ज्याच्या लक्षात राहिले ना त्याला नंतरची कारणं लक्षात राहतात. मी सांगून गेलो जगात 5 रूप आहे. आस्ती वाती प्रिय हे ब्रह्म, नाव रूप माया. ज्याला जगतात माया दिसते त्याला देव दूर जातो आणि ज्याला जगतात ब्रह्म दिसतं त्याला देव जवळ येतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळे असे सारखी फक्त राग बदलून. वा. असं बायको तर मेवणीत फरक येत असं फरक कळायला पाहिजे. फरक बऱ्याच लोकांना फरकच कळाना. मला काय कळतं तू तरी म्हणून पिपाणीचेच बटन दाबी देत. काय सांगा. अरे काही लोकांना वागच कळत नाही. आता काय लई येडी गाव. इथं माझ्या भाग्याने चांगले टाळकरी भेटले. जरा टाळ्या वाजत लय गोडे महाराज तिथल्या तिथे. लय हे लय बसवलेलं आहे पण तुमच्या संगतीत विसरून गेलो. महाराज घेण्यासारखं लय लोक आळंदीत घेत नाही. महाराज लय घेण्यासारखं खूप घेण्यासारखं आहे. ते ज्ञानाचं घर आहे महाराज. ते काय येडे तिथं राहून काय आज्ञाने राहते. खूप घेण्यासारखं आहे. ऐका. नाव आणि रूप म्हणजे माया दिसली नाही आणि ब्रह्म दिसलं, सच्चित आनंद दिसलं. हा देव त्याच्याजवळ आलाच. आजपासून पुढच्या माणसाला जे जे भेटी जे होत ते जाणीजे भगवंत हे ज्याला कळलं ना, अरे दूरचा देव त्याच्या जवळ आला. त्याला काशी विश्वनाथाला जायची गरज नाही. काशी विश्वनाथ त्याच्या दारात येणार. काशीला गेलो कोणी सांगितलं तुला काशी करायला? इथं गावात आडवा चलवतो चांगल्याला तिकडे जाऊन काशी करीतो का? आजपासून हे ध्यानात धरा मावली. फक्त जगतात समदर्शन ज्याला झालं ब्रह्मदर्शन हो द्या. बास देव त्याच्या जवळ आलाच. पहिलं कारण. दुसरं कारण देव जवळ कधी येतो तिकडं काय सांगितलं होतं. भावकीचं खाल्लं कधी देव दूर जातो. देव जवळ कधी येतो. भावकी शब्दातला की पुसून टाका. खाली काय राहिलं मामा? भाव. हा भाव ठेवा. देव जवळ येतो.
कर्जत असल्यामुळं कदम माऊलीचं कर्ज होणार नाही, लगेच फेडू राहिले. झोपीत दगड टाकल्यासारखं कर्ज धरूस तर मध्यम सुटत आणि मध्यम धरूस तर षडज लागत. मी तुम्हाला एक चालाशी म्हणून दाखील महाराज, मी तुम्हाला खर्ज मध्यम पंचम षडजत म्हणून दाखील. पण पुढल्या वर्षी मी पुन्हा एकच चाल बरोबर आम्ही 4 अंतरे बसवलेले आहेत, एक खर्जाचा, एक मध्यम, एक पंचम, एक षडज. आता नाही, आता ते नंतर. नाही नाही नका नका म्हणजे घेतो आठ लढे. खूप शिकण्यासारखं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लॉकडाऊन मध्ये मी कधी पाहिलं नाही, पण मी थोडी रागांची माहिती घेतली. अरे काय मोबाईल मध्ये राग लागला मला, 4000 रागांचा अभ्यास आहे. आपल्याला तर एकच येतोय फक्त. खूप शिकण्यासारखं आहे, खूप शिकण्यासारखं. रोज आदरणीय प्रकाश महाराज जंजिरे यांचं माझं खूप मैत्री. महाराज रामदास महाराजांना माहिती, ते मला म्हणले माऊली मी रोज संध्याकाळी झोपताना नवीनच राग ऐकतो आणि मग झोपतो. रोज नवीन नवीन ऐकणार म्हणजे मला लय घेण्यासारखं आहे. तुम्ही मोबाईलमध्ये ते पाहणारच नाही, दुसरंच का बाळ पाहणार. चांगलं पहा माऊली, खूप घेण्यासारखे. भाव अंतकरणात भाव असला ना दूरचा देव जवळ येतो. माऊली शबरी रघुरामाकडे गेली का रघुराम शबरीकडे आले? काय सांगितलं तुम्हाला रामायणाचार्य? भले ते 4 लाख का घ्यायना, काय सांगितलं तुम्हाला? राम शबरीकडे गेले का शबरी रामाकडे गेली? राम शबरी. अरे प्रभू राम शबरीकडे आले. काय पाहून आले? शबरी भिल्ल समाजाची होती माऊली. ऐका महिमा ओरे खाय, भिल्ल समाजाची माऊली होती. हे रघुकुल उत्पन्न. पण हे तिच्या घरी गेले, हे शिकण्यासारखं आहे माऊली. एवढंच घेऊन जा. मला सांगा, पांडव भगवंताकडे गेले का भगवान कृष्ण पांडवाकडे गेले? कृष्ण देवांनाच विचारा. द्वारकेचा राणा काढी धर्मा घरी उच्चिष्ट ते धर्मा घरी पाणी अशी प्रमाण आहेत. बसा माऊली. आणि म्हणून आजपासून भाव ठेवा, भाव ठेवा. तुम्हाला देव जवळ येणार. माझं खोटं वाटत असेल माझ्यावर केस दाखल करा. वकील साहेब कवारे पुढे बसलेले आहेत, मला अचूक ते सांगतील की देव जवळ येतो असो. आणि म्हणून ऐका माऊली, देव जवळ येतो. आता तिसरं, देव जवळ कधी येतो? तिकडे काय सांगितलं होतं? लांब कधी जातो? नामनिंदा केली देव लांब जातो. मग नामनिंदा करू नका, नाम अट्टहास ठेवा. हरी बोला देता. काही काम करायचं सर हरी बोला फक्त पुढं. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हे नव्हे. हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागा अंती, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी, हरी बोला. आमचे जुने वारकरी झोपी जर ह्या अंगोन ह्या अंगोर झाले, ह्या अंगोन ह्या अंगोर झाले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हरी 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 हरी. बसताना उठताना तर गुडघे कोणाचे दुखत आहेत महाराज? बसताना उठताना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपण बसताना उठताना भया 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 भया. बचत गटाच्या का कांदे लावणारे हे तर पहिलं सांग. बाया कोणत्या? तोंडाला देवाचं नावच येत नाही. रामदास महाराज एका गावी कीर्तनाला गेलो. कीर्तन होतं 7:06 गेलो. लोक म्हणले तिकडं जेवायला चला. म्हणजे का? संत पूजन आहे त्यांचं. आता थोडं ऐकावं लागत. गेलो जेवायला. आता त्यांच्या घरी गेल्यावर थोडं त्यांच्यासारखं बोलावं लागत. का कसं आहे, नाही ज्याचं जळत तर त्यालाच कळत. थोडं बोलावं लागतं. घरात एक लहान लेकरू होतं 4-5 वर्षाचं, आणि त्याला सांभाळायला 80 वर्षाचं म्हातारं होतं. ते म्हातारा लेकराला घेऊन आला. थोडं आता कीर्तन करायला व्यवहार कळायला पाहिजे. व्यवहार महाराज थोडं कौतुक करावं लागत. मग आम्ही आपलं म्हणलं हे बाळ्या म्हण रामकृष्णारी म्हण, रामकृष्णारी म्हण. आता 9 खेमान सपोट पोर कसं बोलणार? पण बाळ्या तर म्हणलं नाही. पण बाळ्याचा असा काय म्हणला? बाळ्या महाराज काय म्हणते ते म्हण, रामकृष्णारी नाही. म्हातारा रामकृष्णारी म्हणलाच नाही. म्हातारा काय म्हणला? महाराज काय म्हणते ते म्हण. म्हणलं त्यो नका का म्हणाला, पण तू तरी तुझ्या थोबडाने म्हण. तुला कसं ज्ञान नाही? हे 5 वर्षाचं, पण तू 80 वर्ष काय नुसते शंकर सोसायटीचा सभासदच होता का? तुला कसं तोंडाला? भगवंताचं नाम मुखाला येत नाही महाराज. मला कोणी फोन लावला का सोमनाथ महाराज मी रामकृष्णारी म्हणतो, कोणी लावते?
कधी लावा तुम्ही मला फोन करा. तिकडून फोन आला का आपलं रामकृष्ण एकाने मला फोन लावला. त्याला काय मला फोन लावायचा नव्हता. त्याच्या मोबाईलमध्ये ज्ञानेश्वर नावाची बरीच माणसं होती, त्याच्यात मी एक होतो. आणि ते ज्ञानेश्वर म्हणता त्याने दुसऱ्याला लावायचं मलाच लाव. मग आपलं मी इकडून म्हणलो रामकृष्ण आहे, तो तिकडून म्हणतोय आईला बहुतेक मठात फोन लागलाय काय तू लागा नका पण शिव्या का देतो माऊली. एवढा बदल करा माऊली, विनंती आहे. देवाचं नाव मुखाला येऊ द्या. देव दूर जातो. नाव रूपाच्या मागे लागले देव दूर गेलाच. भावकीचं खाल्लं देव दूर गेलाच. देवाच्या नावाची निंदा केली देव दूर गेलाच. जो ज्याला जगतात परब्रह्म दिसतं त्याला दूरचा देव जवळ येतो. ज्याच्या अंतकरणात भाव वाढलाय दूरचा देव जवळ येतो. ज्याची नाम साधना वाढली, नाम चिंतनामुळे दूरचा देव जवळ येतो. उदाहरण तुकाराम महाराज म्हणतात आमचंच मीच गोकुळात होतो निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोळ गाई सवे चारित फिरत असो आम्ही हरीचे सवंगडे. एवढा मग पाठ करावर का लय गोडे. आम्ही हरीचे सवंगडे तो कोबरायचा बघ. आम्ही भगवंताचे जोडीदार आहोत. पूर्वंपार त्याची आमची मैत्री आहे. गोकुळात आम्ही भगवंताची नाम साधना केल्यामुळं तो देव आमच्या जवळ आला. तुकाराम महाराज सेवे करता घेतल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामसाधनेचा अट्टहास केला माझ्या विठोबाचे नाम
अट्टहासे उच्चारा. त्याचा परिपाक असा नाव घेता तो जवळी, तो वेद पुरुष पुराण पुरुष दूरस्थ असलेला परमात्मा आमच्या जवळ आला. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी. आता त्याला काशीला जायची गरज नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया दुरी. कोण म्हणलं दुरी? मीच म्हणलो. असो जवळी असो. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माऊली लय हरिपाठात रोज माऊली सांगते, पण तुम्ही तंबाखू खाऊन म्हणता त्याच्यामुळे ध्यानात नाही. असो. आणि म्हणून लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देव जवळ येतो नाव घे ते नामची आम्हा आवडे आणि वरी घेता जवळीक जोडे. ज्ञानोबराही म्हणतात. वा. नाव घेता तो जवळी. जवळ आला पण कसा आहे, आपल्या जवळ माणसं चांगली पाहिजे. बरेच जण माणसं घेऊन फिरतात, 5-25 पुढं 5-25 मागं, सगळी गांजेडी. चट गांजा फुकी, एक पुढे 9 गडी. आपल्या जवळ माणसं कमी असली तरी चलतील, पण ती जरा वजनदार पाहिजे ना, आचार विचाराने शुद्ध पाहिजे. गाभाळा गोळा करू नका, कारण कधी कधी जिथं घाण आहे तिथंच माश्या घोंगात या. हे ध्यानात धरा. नुसती माश्यासारखी माणसं कोणती वजनदार पाहिजे, आचार विचार संपन्न शुद्ध जीवन जगणारी. बहुतू झाला अशी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको. काय लिहिलंय? वा. आपल्याजवळ चांगली माणसं पाहिजे. नाम तुकाराम महाराज म्हणतात, नामसाधनेमुळे आमच्या जवळ जो आलाय तो खूपच चांगला आहे. बहु भला तो भला आहे. वा. तो कसा आहे? कानोबळे. आपल्या बळवान आपल्या माणसं जवळ पाहिजे. महाराज एकदा छत्रपती कर्नाटकात स्वारी करायला गेले. तिथं राज्य लागलं गोळकोंडा. गोळकोंड्याचा कुतुबशाह छत्रपतीला शरण आला. छत्रपतीला वजनदार व्यक्तिमत्व होतं. इराणचा बादशाह औरंगजेबाला घाबरायचा, कारण जगात 1 नंबरचं सैन्य औरंगजेबाकडे होतं. इराणचा बादशाह औरंगजेबाला घाबरायचा, औरंगजेब अफजल खानाला घाबरायचा. आणि त्या अफजल खानाचा कोथळा छत्रपतींनी काढला. काय माणूस, काय व्यक्तिमत्व असेल, काय बुद्धी असेल, काय वृतंभरा प्रज्ञा असेल. महाराज खूप दूरदृष्टी. खूप घाबरायचे त्यांना माणसं. शाहिस्ते खानाची 3च बोटं तोडली त्यांनी. का? अर्धी तोडली. त्याला ती थोटी बोटं पाहून जन्मभर ध्यानात आलं पाहिजे, शिवाजी म्हणून. 3 चौथं तोडलंच नाही. ज्ञान होतं महाराज. दिलेर खानाला शिकस्त दिली, मिर्झा राजाला शिकस्त दिली, जसवंत सिंहाला शिकस्त दिली. इतिहास वाचत आला मी. वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचितो. मला खूप आवड त्या चरित्राची महाराज. आणि व्यासंगार तो इथे पुराणीचा इतिहास गोडरस शेवेला. तुकाराम महाराज. इतिहासाचा माणसाला अभिमान पाहिजे. झाला असं ते गेले गोळकोंड्याला. कुतुबशाह त्यांना शरण आला. कुतुबशाह म्हणला, राजाजी राजधानी देखेंगे? छत्रपती म्हणले, जरूर देखेंगे. चलो निघाले. आता ते गोळकोंड्याचं शरण आलं होतं. काही येते तर आपल्यात, पण त्यांच्या खुमखुमी असते बरं का. त्याला खुमखुमी होती. त्याने काय केलं, छत्रपती ज्या रस्त्याने जाणारे दोन्ही बाजूला हत्ती दुतर्फा उभे केले. कारण का? छत्रपतींच्या सैन्यात हत्ती नसायचे. शिवाजी महाराज सैन्यात हत्ती नसायचे. का? ते म्हणजे काय ठीक आहे, त्याला लोडान गळ्यात सरसार पळायचं का, सरसर किल्ला सर करायचं का, पुढं चालायचं. हत्ती कुठं सांभाळिता? एका हत्तीहून केवढं भांडण चाललंय कोल्हापूरला महाराज. वा. कंपन्या तिकडे नेल्या हे ठीक आहे, पण जनावरं बी तिकडे न्यायची असं सांगायचा भागाचं आहे. आणि त्यामुळं जाणं प्रकरण असं. आणि मग ते हत्ती उभे केले होते. छत्रपती आणि ते दोघं जण हत्तीवर बसून चालले. त्याने चिमटा घेतलाच शिवाजी महाराज. राजाजी आप स्वयं को राजाजी कहते हैं, लेकिन राजभूषण आपके दल में नहीं है. तुम्ही स्वतःला राजे म्हणवता, पण तुमच्या सैन्यात राजभूषण हत्ती नाही. त्या काळात राजाचं भूषण हत्ती समजलं जायचं. आता ते छत्रपती त्यांची वृतंभरा प्रज्ञा होती. वृतम बिभरती नाम सत्यम धारयती ती वृतंभरा. ते तुमच्या डोक्यावर जाईल. वृतंभरा प्रज्ञा होती त्यांची. छत्रपतींना म्हणले, तुम्ही स्वतःला राजे म्हणवता, पण राजभूषण हत्ती तुमच्या सैन्यात नाही. छत्रपती म्हणले, माझा मावळाच राजभूषण आहे. माझ्याकडला एक माणूस हत्तीसारखा आहे. तो म्हणला जांच लेगे, म्हणजे परीक्षा घ्यायची. शिवाजी महाराज म्हणले, कवा घे? निम्म्या रात्री परीक्षा घे. लोकमान्य टिळक ते म्हणजे कधी परीक्षा घ्या, 7 प्रश्न राहायचे. आणि पुढे लिहिलेलं राहायचं, खालील 7 पैकी कोणतेही 5 सोडवा. लोकमान्य 7ही प्रश्न सोडायचे आणि खाली वाक्य लिहायचे, 7च्या 7 सोडले, कोणती 5 तपासा. काही ना शाळा म्हणली का पोरांना रडायलाच येतं महाराज. एका कसाबाने बोकड कानाला धरून चाललेलं होतं बकरीच्या दिवशी.
आणि पोराला आई घेऊन शाळेत चालली होती. पोरगं रडत होतं आणि बोकड ओरडत होतं. पोरगं म्हणलं आई हे बोकड कुठं चाललेलं आहे? आई म्हणजे बकरी ईदला चालवलं. त्यांना असं आहे, मला वाटलं शाळेतच चाललेलं आहे काय. एवढा कटाळा असतोय पोराला शाळेचा. 2 पोरं 5वीत होते, आपलं 10वीत होते. त्यांना काय अभ्यास व्हायना. दोघांनी ठरवलं आत्महत्या करायची. एक म्हणा करायची का आत्महत्या, दुसरं म्हणा नग नग. म्हणले का पुढच्या जन्मात परत पहिलीपासून बसावं लागेल. एवढी कटाळलेली काय बोलायचं. ऐका, राजाची परीक्षा घ्यायची. तुमच्या सैन्यात हत्ती येत ना, दाखवा. पुढे एक मोठं पटांगण होतं. त्या पटांगणात त्या गोळकोंड्याच्या कुतुबशहाने आपला हत्ती सोडला. मग शिवाजी राजांना सांगितलं, राजे तुमच्या सैन्यात हत्ती ना, मग पाठवा. फक्त राजांनी मागं पाहिलं. मागं उभा होता येसाजी कंक. लगेच तलवार काढली. राजे मी लढतो. वा, माग नजर टाकली का माणूस तयार पाहिजे. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. भांडण पडलं का स्वामीच्या पुढं पाहिजे, नाही तर तुम लढो हम कपडे लेके भागते. लगेच यसाजीने उडी टाकली. महाराज तो हत्ती आहे. हत्ती मारणं वेगळं, झोराळ मारणं वेगळं. माणसाची हत्तीची झुंज सुरू झाली. हत्ती समोरून आला. यसाजी हुशार होता. हत्तीच्या समोरून लढणं म्हणजे मरण बोलवणं. लगेच यसाजी हत्तीच्या मागं पळाला. हत्ती मागं वळाला. तोपर्यंत हत्तीच्या तो अजूक मागं गेला. तो हत्तीला सारखा फिरू लागला. 5-6 वेळा फिरवलं. हत्ती गोंधळला. का बरं? कारण जड प्राण्याला स्वतः भोवती फिरायला लय जड जातं. बघा तुम्ही, महाराज घालील लोटांगण म्हणले का जड प्राणी काही उभेच राहते, फिरत नाहीत महाराज. जड प्राण्याचं सांगतोय. ते हत्ती 5-6 वेळा फिरलं गोंधळलं. पण त्याच्या लक्षात आलं मी काय याला खेळवायला आलेलो नाही. लगेच यसाजी उभा राहिला. हत्ती गोंधळून समोर आला. पण हत्तीला वाटलं हा परत मागं जाईल. हत्तीने परत त्याला मागं जायच्या तोंड वळवलं. तेवढ्याच संधी साधली आणि सब दिशी तलवारीचा घात घातला. हत्ती मृत्युमुखी पडला. छत्रपतीने उडी टाकली आणि यसाजीला उचलून घेतलं. याला म्हणायचं आपल्या जवळ माणसं चांगली पाहिजे. आपण जर मागं असतो राजाने मागं पाहिलं असतं आपण असं लेकरं बाळ उघड्यावर पडतील. आता कुठं झाकलेली आहेत, आता उघड्यावरच येत ना. वा, एकाच्या घरी झोराळ निघालं तर बायकोला म्हणतो अगं हान हान हान. बायकोच्या मागं लपायच्या. बायकोने 2 ठोक्यात झोराळ आणलं. 3 याला वाहन आणल्या. लागू दे न्याबळाट कुठलं. माणसाशी बलवान पाहिजे. आपल्या जवळ असा माणूस करा तो भला, तो चांगला पाहिजे आणि तो बलवान पाहिजे. वा, बहु भला कान्हो बळी. ठीक आहे, तो भला आहे, बळी आहे. तुमच्या कामाचा काय ठरला रे बाबा? तो आमच्या गाईच्या वळत्या आणतोय, आमची घरं राखवतोय अभंगाच्या पहिल्याच्या.
काय सांगतो, धाव कान्होबा गेल्या गाई, आम्ही कान्होबा रे धाव त्या गाई गेल्या. लगेच कान्होबाने जायचं आणि गाई वळून आणायच्या. ज्याने गुरं वळलीत ना आणि 4-5 जणांनी वळली तर त्यालाच हे अभंग कळत. आमच्या लहानपणापर्यंत लोक खूप गाया पाळायचे, गाया सांभाळायचे. आता अशा गाया पाळल्या त्या सोडल्या का त्या कुठं उजनी धरणात जात्यान का जायकवाडी प्रकल्पात जात्यान सांगताच यायचं ना. गावरान गाया महाराज कुठं चारायला नाही, त्या संध्याकाळी आपाप घरी यायच्या. खूप मालकावर प्रेमन, खूप ज्ञानी. तुम्ही गावरान गाईचं वासरू, गावरान गाय वेली जर्सी वेली, सगळ्यात पहिलं उड्या कोणतं वासरू आणते सांगा बरं. महाराज लईच तेज, कारण त्या दुधातच त्याच्या परिणाम महाराज. त्या गाईच्या दुधातच अशी गुणवत्ता आहे. त्या गाईचं दूध पिलं का माणसाशी सतेज होते महाराज. ते 2-4 तासातच उड्या आणतंय. जर्सीचं 2-4 वर्ष झाले तरी बळच उचलून उभं करावं लागत, बळच न्यावं लागत आहे महाराज. मग तुम्ही दूध कशाचं पिता याचा लई विचार करा. हे जे तुम्ही आज गळाल्यावानी झाले त्याचं हेच कारण आहे. वर बघा खाली काय लई घेण्यासारखं आहे. आपल्याला आपल्या घरच्या पोरांसाठी किमान गावरान गाय पाळा महाराज. हात जोडून शेतकरी महाराज तुम्ही अजून काही बघा. गावरान बैल तुम्ही वेला टांग्याला चोपा आणि जर्सी चोपा. सगळ्यात पहिला टाका कोणाचा निघणार? जर्सीचं हलणारच नाही. वरून चाबूक टाकलं का ते पुढं नाही माग सरकत आहे. भटभटजीनो घोडो खानो गनो चलनो थोडो, घोडो का एक छडो मारो नीचे भटजी ऊपर घोडो. वैद्य गुरुजी सांगायचे महाराज. मागे सर एक कोस 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 वैद्य महाराज सांगायचे. त्या सोडून आता माऊली सतेज वळत्या गाई. गाई आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गाईला खूप पवित्र स्थान आहे. गाय हे 33 कोटी देवतांचं प्रतीक आहे. माऊली जगात 33 कोटी देवता आहेत. तुम्हाला एवढे देव देव करणं होणार नाही. आंबाबाई केली तर जानूबाई राहीन, जानूबाई केली तर रुक्माई राहीन, रुक्माई केली तर यानकाई राहील. पण सगळे 33 कोटी देवांची जर पूजा करायची असेल तर दारात गावरान गाय ठेवा. तिच्या पायावर पाणी घाला, तिला रोज नैवेद्य द्या आणि तिला प्रदक्षिणा करा. 33 कोटी देवतांचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला दारात गावरान गाय असणं हे देह सकल सर्व देवमयी गौहू शास्त्र सांगतं. सर्व देवतांचं एकत्र राहण्याचं ठिकाण गाय आहे. गाय हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. ज्याच्या दारात गावरान गाय त्याला रामराम म्हणत जा. ज्याच्या दारात गावरान गाय नाही त्याला रामराम म्हणायचं नाही, सलाम अलैकुम असं आहे. किंवा मग असं काय असं ते करायचं. हिंदू तोच ज्याच्या दारात गावरान गाय हिंदुत्वाचं प्रतीक आहे. गावरान गाय हे आरोग्याचं प्रतीक आहे. ज्याच्या दारात गावरान गायचं शेत पडतं तिथं लक्ष्मी नांदती. आज ना उद्या तिथं पैसा येणार, लाडकी बहीण योजना येणार, डबल हप्ता आगाव भेटणार. ज्याच्या दारात गावरान गायचं शेण पडत. आमच्या जुन्या मावल्या सडा संमार्जन करायच्या. वा शेण पडलं पाहिजे दारात. वा गाईच्या गोमूत्रात धन्वंतरी राहतो. गाईच्या गोमूत्र एवढं प्रभावी महाराज. आता काय सांगावं, आळंदीच्या जवळ भावडी नावाचं गाव आहे. बहुतेक त्याला तालुका हवेली. त्या भावडीला तांबे साहेब म्हणून केंद्र शासनाचे नोकरदार. सेवानिवृत्त झाले आणि बायकोला कॅन्सर झाला. बोर पिकली ना आसोलीचं तोंड आलं. आता काय करावा. मग खूप मोठे अमेरिकेचे डॉक्टर बोलवले, मुंबईला दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं 15-20 दिवस माऊली जगन घेऊन जा. खूप कॅन्सर प्रबळ झालाय, प्रभावी झालाय. घरी आले आणि फक्त गावरान गाईच्या गोमूत्राचा प्रयोग केला. आज 15 दिवस जगणारी माऊली आज 10 वर्ष झाले जीवन. त्यांना जेवढा सेवानिवृत्तीचा बोनस भेटला होता तेवढा बोनस त्यांनी खर्च करून मोठी गोशाळा उभी केली. प्रत्येक घरी गावरान गाईचं गोमूत्र नेऊन देतात. माऊली गोमूत्र घ्या, गोमूत्र घ्या. माझी बायको म्हणजे माझी मंडळी वाचली, तुम्हाला सुद्धा फायदा होईल. प्रत्येक घरी जातात गोमूत्र. आपण चहा पितो त्यामध्ये विष असतं महाराज. चहामुळे जठराग्नी मंद होतो. जठराग्नी मंद खाण्याचा छंद असं जठराग्नी मंद होतो चहामुळं. चहा घ्यायचा नाही. आपल्या घरी पाहुणा आला उद्यापासून त्याला चहा द्यायचा नाही. अर्धा कप का होईना गोमूत्र द्यायचं महाराज. कोणी म्हणाल महाराज हो पाहुणा काय म्हणाल, तो जगला पाहिजे का मेला पाहिजे? जगला पाहिजे ना. गोमूत्रच द्यायचं.
तुम्ही म्हणताल पण मग पाहुणा म्हणून यांना काही मॅनर्स गेले चुलीत. माणसं जगली, माणसं मारायला निघाले का काय? गोमूत्र वा लोक म्हणते फक्त मी घेत नाही हे ध्यानात धरा. नाही तर म्हणतात चला लगेच आता घरोघर महाराजालाच गोमूत्र नेऊ. हे वागणं बरं. ऐका माऊली, संपला विषय. आणि म्हणून नाव घेता वळत्या गाई. गाय खूप, ज्याचे द्वारी गाय तेथे विठोबाचे पाय, ज्याचे द्वारी कोंबड्यांचे पाय तेथे सांगावे काय. दारा जाताच भरे पाय, नाहीतर पाय टाकून पाय. नगरला दमानिया नावाचं खूप मोठं प्रस्थ होऊन गेलं. नगरला खूप मोठे कोंबड्यांचे व्यापारी होते. कुठं गेले काही कळालं नाही. कारण कोंबडी शब्दाचा अर्थ आहे खूड. खूड सुधारायचेच नाही तुम्ही. विठ्ठल धावे घरा देव आमच्या घरी धावतो. आमच्या करी येरझारा आंब ऋषीचे सोशी गर्भ. गर्भवास सुद्धा सहन वेरझार सहन केले. लय अर्थ होता त्याचे. आता आम्ही लय बाहेरून सांगतो. आज शिरतच नाही. शिरले तुम्हाला कळतही नाही. सांगून पाय फायदा नाही. बाबा नाव घेता तो जवळी बहुमाला कानोबळी. नेधी पडो उन्हे पुरे म्हणे अवघेची बरे. आम्हाला काही कमी पडू देत नाही हो. सगळं आणून देतोय. आणि जेवढं दिलं ते बरं म्हणतोय. म्हणून तुका म्हणे आता, तुका म्हणे चिंता वाक्य न करा वापरता. आता आम्हालाही वाटतंय हा देव आमच्यापासून दूर जाऊ नये. नाव घेता तो जवळी बहुमाला कानोबळी. विठोबा रमाई फोडायला हातोडीची गरजच नाही. एखाद्याचं डोकं जरी आपटीलं तरी फुटन. वर बांधा. वर काय करत जायचं, पुढल्या साली ना एक आकडा आधीच टांगून ठेवायचा. नाहीतरी तुम्ही आकडे टाकायचा नाद आहेच तुम्हाला पहिल्यापासून. एक आकडा टांगून ठेवत जायचा.
आणि फक्त सुरू झालं की त्याला ते टांगून देत जायचं. विठाला विठाला रंगानी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं. हे दशे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखीत आहे. रांगताना खूप चांगलं चरित्र देवाने केलं. रांगत असताना भगवंताच्या खोड्या पाहून गोपिका थक्क झाल्या आणि कंसाने देवाला मारायला राक्षस पाठवायला सुरुवात केली. भगवंताने राक्षस मारायचा सपाटाच लावला. बाळपणी रेठा रगडीला दाढे मारिले गाढे काग बग रेठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविले. कंस म्हणला आक्रमण बंद, ज्याला पाठवाव देव त्याला मारून टाकतोय. मग आपण आपल्या गड्यांना तालीम करू. कंस लागला तालीम करायला तर देव म्हणले आपणही तालीम करू. गोपाळांकडे पाहिलं तर सगळे वाळून गेलेले कार्य. तुमच्या घरी दही दूध तूप लोणी होत नाही का? म्हणजे देवा होतं पण आई मथुरेला विकायले. मथुरेला हो. आणि तुम्हाला आम्हाला हान सावळ्या गुळवणी, आम्हाला गुळवणी ताक. देवा कधी पाटाचं पाणी सुद्धा आम्हाला भेटलं नाही. काय सांगू देवा तुला. हे धरण उशाला आणि कोरड घाशाला. मग देवाने निर्णय घेतला काय? राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाऊ द्यायचा नाही. गोपिका बाजाराला चालल्या का देवाने अडवायच्या. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला की. घोडी जगदीश धावला घेऊनी साथे निघाल्या गवळणी. तवती कृष्णाची करणी काय करीते. झाला पानसरा मिठी घातली पदरा. आधी दान माझे सारा मग चाला पंथे. गोपिका म्हणायच्या सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे. गोपिका आंदोलन चालले का देवाने अडवायचे. मग गोपिका घरी साठा करायला लागल्या. देव म्हणले घरी जायचं साठा फोडायचा. मिळवणी गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा धरो जाता सापडेना यादवांचा राणा. देवाने चौर्य कर्माला प्रारंभ केला. गोपिका गाराने सांगायला आल्या. गवळणी सांगती गारानी रात्री. आव
उघडिले येणे शिंके वो तोडिले दया दुधाते भक्षिले उलटिले ताका. गोपिकाने कारण सांगितलं की यशोदा माझे काय बोलाता, त्याचं वय काय, तुम्ही बोलाता काय. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे काल टिकाची घेता ओढ तुम्ही करता, नाव त्याचं घेता तुम्ही. लपोनी याचा भवरा तुम्ही बारामतीच्या तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ. मी जरा आजारी असल्यामुळं एखादा शब्द माझ्याकडून मागं पुढं होऊ शकतो. वारीमुळे जरा सर्दी पडस खोकला खाकला असते माणसाला असो. आणि म्हणून तर अशा सांगतिकारांनी नामा म्हणे ऐका काय. यशोदा ऐकत नसायची. मग गोपिका म्हणल्या अगं हिला गारणं सांगू नका, ज्याचं गारणं सांगतो तो तिचा सक्का मुलगा आहे. आईच्या कोर्टात मुलगा कधी गुन्हेगार ठरत नाही. यशोदे येऊ दे तुझा कृष्ण माझ्या घरी, उद्या तुला हाताला धरून दाखवते मग बोल. भगवान म्हणले पेंद्या मला हाताला धरून दाखवायला गेली, कोणी रे ती. पेंद्या म्हणला ती होय खल्ल्याळीची. काय नाव, शांताबाई. हा हो हो शांताबाई, हो शांताबाई. मग खल्ल्याळी ती वरल्याळीला कशाला आली. देवा 4 दिवस झाले तुझी तक्रार देण्यासाठी ती खल्ल्याळीवर वरल्याळीला, वरल्याळीवर खल्ल्याळीला सारखी 3 टाइम चक्करा नक्करा चक्करा. हो कोण, शांताबाई. हो हा सरंबोर नाही तयार माणूस. मग देव म्हणले पेंद्या चला तिच्या घरी, घ्या तिचा घर नंबर लिहून. पेंद्या म्हणला माझ्याच गल्लीत राह. जाणोनिया हरी त्याचं घरी आला चोरी, गडिया ठेवणी बाहेरी पूर्वद्वारे शिरी. देव बरोबर तिथं आले. सगळ्या गोपाळांना दूध दही तूप लोणी खाऊ घातलं, गोपाळांना काढून दिलं. देवाने कापड काढले, 5 वर्षाची मूर्ती आणि अंगाला लोणी लावलं. का बरं, काकू धरीत ना, काकू दारात बसली होती. देव लगेच पुढे आले. काकू वाटच पाहत होती आता येईल मग येईल. बोलता चालता येतो क्या मध्ये हरी आले. काकू जय हरी. हे विकू देऊ नको बाबा, देऊच नको तू. काकू जय हरी जय हरी. लगेच धरला दावोनिया धरीला करी. चल तुझ्या इकडं लय नाकाने कांदे सोली ती, तिचा आता बेतच पाहते. नाकाने कांदे कशी सोली ती ते बायांनाच विचारलं पाहिजे. कांदा कापला तर ठसका लागतोय. नाकाने कांदे सोलायचं नवीन तंत्रज्ञान आमच्या महिलांनी आणलंय, त्याला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. नको नाकाने कांदे सोलो, तुझ्या यशोदेला दाखवतेच आता. चल. भगवान कृष्णाला हातात धरलं आणि गल्लीत निघाली. देवाने लीला अशी केली, तिचा म्हातारा बसला होता पिपळाच्या पानावर, वय वर्ष 100, हिचं 95. देवाने म्हाताऱ्याला हळूच हात केला. म्हाताऱ्याला बोलून घेतलं आणि म्हातारी अशी त्वऱ्यात चालली होती. लोण्याचा हात होता, देवाने गुळगुळीत हात घेतला काढून आणि म्हाताऱ्याचा हात हातात दिला. आता बाईला कळायला पाहिजे ना कोवळा हात कोणाचा, द्वाड कोणाचा. काही लय बाया बी ना काही लय असो, आता काय सांगायचंय असो. आणि देव गेले निघून. म्हातारी वय वर्ष 95, त्याचं 100 म्हाताऱ्याचं. म्हातारीन म्हातारा हात घालून निघाले, हातात हात घालून. आणि म्हातारी म्हाताऱ्याला म्हणती चल तुझ्या इकडं, चल तुझ्या इकडं. त्याचं 100 वय. तो ना माझ्या इकडं. माझी आई जाऊन 30 वर्ष झाले, थोडे थोडे नाही. पण आता माझी आई मसनात गेली, मला बी मसनात नेती का काय आता. चल तुझ्या इकडं. म्हातारी खाली बघत नव्हती. तिकडं देव घरी गेले, आंघोळ केली, यशोदेच्या कडेवर बसले. आईला म्हणले आई जरा गल्लीत चल ना. आई म्हणजे गल्लीत काय, सिनेमा आलाय पाहायला जायचं. म्हणजे कोणता आहे, म्हणजे सैराट. म्हणजे कोण कोण आहे, म्हणजे परशान आरची दोघंच आहे. तर तर म्हातारा आणि म्हातारी हातात हात घालून आलेच. म्हातारी दारात आली, यशोदे बाहेर ये, घरानं घेऊन आले घरानं. आता तिकडे यशोदेच्या घरात कृष्ण होता. यशोदा कडेवर कृष्णाला घेऊन आली आणि मग पाहिलं गेली, डोळे चोळायला लागली. हा माझं घर नदीच्या कडोर आहे. मग हातात कोण आहे, खाली बघतच नव्हती म्हातारी. तर हातात 100 वर्षाचा म्हातारा. अहो 20 कडाडाव तशी म्हातारी कडाडली. तुम्ही माझ्या हातात कधी आले. नवरा म्हणला लगीन झालं तवाच आलोय. पहिल्यापासून तुझ्याच हातात आहे म्हणे. तुझ्यामुळं मी भाऊबांधातून वायली निघालो, घरातून आई बापा पण रानात राहायला गेलो.
तुझ्यामुळं मी भाऊबंदाशी खंदूस धरला, तुझं ऐकल्यामुळे हे झालंय, तुझ्याच हातात आहे म्हणले मी. आणि मग ती खाली अरे हो 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 असो असो असो, लक्ष देऊ नका, लक्ष देऊ नका, लक्ष देऊ नका. आणि मग यशोदेने सांगितलं, काकू तू कोणाला धरायला निघाली? अगं हा ब्रह्मवेदीचा जनिता, तुम्ही याला धरून पाहता, हा कैसा येईल हाता घे गोकुळ. अनेक खोड्या केल्या बघ यशोदेने, कान धरला, तू इथं राहू नको, उद्या जाईना मी राणा सवे घेऊन गोधना देव. रानात जायचे, मर्दानी खेळ खेळायचे, खेळ खेळून थकले. पेंद्या म्हणला तो का म्हणे आता खेळ मोडा वापरता, अरे पेंद्या अकांदी भार पोटी भोग काय खेळाया सुखाने. मग सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, देव मध्यभागी बसले, सर्व गोपाळांना प्रसाद वाटतात, स्वर्गातून देव पाहत भागवतकार वर्णन करतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्यपुरेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञ भुक्माल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर